लोकसभा निवडणुकीत राखीव जागांवर राखीवच उमेदवार दिले जातील. सोलापूर लोकसभा निवडणुकीबाबत आपणास पक्षाने आदेश दिल्यास आपण निवडणूक लढवण्यास तयार आहे. यापूर्वी पक्ष आदेशाने आपण जत तसेच मिरज येथून निवडणुका लढवल्या होत्या. त्यामुळे पक्ष आदेश आल्यास कुठेही निवडणूक लढवू असे वक्तव्य कामगार मंत्री श्री सुरेश खाडे यांनी पंढरपूर येथे केले आहे. त्यामुळे सोलापूर लोकसभा निवडणुकीतील भाजपा उमेदवाराच्या चर्चेत आता मंत्री सुरेश खाडे यांचे नाव पुढे येऊ लागले आहे. तसेच सांगली लोकसभा मतदारसंघाची जागा भाजप पक्षाच्या उमेदवारास दिली जाईल याबाबत लवकरच निर्णय होईल. विशाल पाटील यांना भाजपामध्ये घेण्याचा कुठलाही विषय सांगली जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून माझ्याकडे आला नाही. मात्र पक्ष आदेश हा आमच्यासाठी महत्त्वाचा आहे असेही या निमित्ताने कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी सांगितलेले आहे. पंढरपूरला अखिल भारतीय मजदूर संघाचा एक 24वा अधिवेशन सुरू झालेला आहे. या अधिवेशनासाठी आपले महाराष्ट्राचे अध्यक्ष त्यांनी आम्हाला आमंत्रित केलं होतं. त्यामुळे म्हटलं मी येऊन जाईल. त्यासाठी मी इथं आलो होतो. या कार्यक्रमाला आम्ही आमचे सेक्रेटरी मॅडम, आमचे PS, आमचे OSD आम्ही सगळे आलो. कार्यक्रम सुंदर असा त्यांनी केलेला आहे. 3 दिवसाचं अधिवेशन तिथं आहे त्यांचं. आणि 3 दिवसाच्या अधिवेशनामध्ये त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष आले तिथं, त्या मजदूर संघाचे, आणि बाकी सगळी त्यांची टीम आलेली आहे. आणि चांगला रिस्पॉन्स आहे की त्यांच्याकडं 1100 1150 नोंद आहे, पण त्यांच्याकडं आज जवळजवळ 1200 लोक इथं उपलब्ध झालेले आहेत. त्यामुळे हे अखिल भारतीय मजदूर संघ हे काम करतं, मजुरांसाठी काम करतं. आणि आतापर्यंत खूप त्यांनी मजुरांच्या समस्या आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटला, महाराष्ट्र मंत्रालयाला, कामगार मंत्रालयाला ते आपलं मार्गदर्शनही करत असतात की आपल्याला काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून हे अधिवेशनासाठी माझं येणं झालं. योगायोगानं महिन्याची वारी असतेच माझी. आमच्या घरात महिन्याची वारी आहे आणि 15 दिवसाची आळंदी आहे. त्यामुळं चला वारी होते, त्यामुळं देवाचं दर्शन होईल, पांडुरंगाचं दर्शन होईल. त्या दृष्टिकोनातून आज इथं आलेलं आहे. आणि निश्चितच कामगारांसाठी आपण काय करतो, काय नाही करतो ते मी आता अधिवेशनामध्ये मांडलं की जेणेकरून 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये एक कामगाराचा कामगार मंत्री झाला आणि कामगार मंत्र्याचा सांगली जिल्ह्याचा पालकमंत्री झाला. ही पांडुरंगाची कृपा आहे, आईवडिलांची कृपा आहे. आणि ह्या दृष्टिकोनातून वरिष्ठांचं पण, आपले सर्वांचे लाडके पंतप्रधान मोदीसाहेब असतील, महाराष्ट्राचे आमचे नेते देवेंद्र फडणवीस असतील, त्यांचं मी आभार मानतो की जेणेकरून ही संधी एका कामगाराला आपण दिली, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. मला खरी खबर नाही आहे की त्यांचा अवैध झाला. अवैध झाला तर त्यांचा रद्द केला तर त्यांचं खासदारी पद गेलं पाहिजे ना. आता न्यायालयात गेला तर न्याय निर्णय करेल. असं होतं की SCच्या जागेवर अतिक्रमण होतं. नाही, एक कसं आहे सांगतो, एक SC असेल तर SC मध्ये मोडणाऱ्या पोट जाती पण त्यामध्ये आहेत आणि त्या पोट जातीचा पण अधिकार पडतो. आणि त्या माध्यमातून ते झालं असेल तर कोर्ट निर्णय देईल. अवैध अवैध, अवैध तर अवैध, वैध तर वैध. व्हायला लागले कसं, दाखला काढायचा, अर्ज भरायचा, भाजपकडून निवडून यायचं आणि परत 5 वर्ष न्याय प्रक्रियेमध्ये खेळत 5 वर्ष काढायची. म्हणजे असं ह्याच्यामुळे कुठंतरी, आता तुम्हीच सांगितलं कामगाराचा कामगार मंत्री झालाय तुम्ही, असे जे खरे अनुसूचित जातीतले घटक आहेत त्यांना, माझं स्पष्ट मत आहे, ज्या जागा राखीव आहेत, ज्या जागा त्या कास्टात ठेवलेल्या आहेत, त्या कास्टाचेच उमेदवार द्यावेत, त्याच कास्टाचे उमेदवार निवडून यावेत, त्या कास्टाच्या उमेदवारांना एक्झिक्युशन करावं. त्यासाठी यंत्रणा, महाराष्ट्राची यंत्रणा, केंद्राची यंत्रणा प्रबळ आहे. त्यामध्ये ते निश्चित त्यामध्ये निर्णय करत राहते. कसलं आव्हान? हे आव्हान कसलं? मोदी आहेत ना, देवेंद्र आहेत ना, अजितदादा आहेत तिथं, एकनाथ शिंदे इथं आहेत. त्यामुळे आव्हानचा काय विषय नाही आहे. नाही तर यांच्यात राहिले काय. सांगलीमध्ये साहेब पाटलांना भाजपमध्ये घ्यायची चर्चा सुरू आहे. कोण पाटील? पाटील आहेत आमच्याकडे. विशाल पाटील नाही, तसं काय आमच्याकडे, माझ्याकडे पालकमंत्री म्हणून माझ्याकडे काय प्रस्ताव कुठे आलेला नाही. काल आमची कोरवाडची बैठक झाली BJPची. त्यामध्ये ठरलं गेलं की पक्षाचाच उमेदवार द्यायचा, बाहेरचा आहे तो उमेदवार घ्यायचा. आणि पेपरला बातमी आली, पेपरला बातमी आली ना, आज पेपरला बातमी आहे ना सगळी. कोरवाडची बैठक पेपर. पक्ष आदेश आल्यावर लोकसभा लढवता? 2025 मध्ये 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 2025
झाली पक्षाचा आदेश दिला की आम्ही काही बघत नसतो, सुटलो. हा? काय केलं विरोधकात बोलायचं काय बोलायचं, तुमच्या काळात किती आत्महत्या झाल्या, आमच्या काळात किती आत्महत्या, हे जर कंपॅरिझन आपण केलं तर आपण समजेल कोणाच्या काळात किती आत्महत्या झाल्या. हे महत्त्वाचं आहे ना. भाषणात बोलता येतं आपल्याला. आता सगळे विरोधक म्हणा हे म्हणा एकामेकावर इकडे तिकडे बोलत राहणार ते, त्यामुळे त्याच्यावर लक्ष द्यायचं नसतं. आपण 400 पार करायचं, त्यावर लक्ष आमचं आहे. दुष्काळ, पाणी टंचाई आणि टेंबू योजना या ज्या काही आहेत त्या कार्यान्वित करणं म्हणजे त्यांची गरज आहे. काय परिस्थिती आहे? जोपर्यंत डॅममध्ये पाणी आहे, जो डेड वॉटर ठेवून आपण जे पाणी वापरतोय ते पाणी सगळ्यांना नियमावलीने सोडलं जाते. आता सोलापूरची परिस्थिती काय बघितली, पण आमच्या सांगलीमध्ये आम्ही जानेवारीला, म्हणजे आता ही जानेवारी संपली, मागल्या जानेवारीला आम्ही पंप चालू केलेले आहेत. अजून पंप आमचे चालू आहेत म्हैसाळचे. पाणी सगळीकडे व्यवस्थित चाललेलं आहे. म्हणजे सगळ्या तालुक्याला पाणी, टेंबू चालू आहे, ताकारी चालू आहे, म्हैसाळ चालू आहे, सगळं व्यवस्थित चालू आहे. त्यामुळं पाण्याची तर कमतरता तशी भासणार नाही आहे. नियोजन केले आम्ही पक्क की जे पाणी आपल्याकडे उपलब्ध आहे, आता तर पाणी साठा होणार नाही आहे, पण आहे त्या उपलब्धतेमध्ये आपल्याला जनतेला पाणी कसं देता येईल, शेतकऱ्यांना पाणी कसं देता येईल, त्याच्याकडून आम्ही नियोजन करून आम्ही ठेवलेलं आहे. त्यामुळे ती अडचण आचारसंहिता लागू साहेब आता काही दिवसामध्ये, मात्र जागा वाटप अद्याप झालेलं नाही. काय कशामुळे या सगळ्या गोष्टी असतात? जागा वाटप करणं, आपल्यापेक्षा होणारे पावसाळे खाल्लेली माणसं वर आहेत जास्त, आहे की नाही. आपण काळजी कोणाची करायची, त्यांना देशाची काळजी आहे, राज्याची काळजी आहे. त्यामुळे त्या जागा कधी बाहेर टाकायच्या, कधी नाही टाकायच्या, त्यांचे प्लॅन काय आहेत, कुठले प्लॅन आहेत, सर्वे कसं आहे, त्या पद्धतीने ते नियोजन करतात. पण माझ्या अंदाजाने 1-2 दिवस 2-3 दिवसामध्ये सगळ्या जागा लँड होते. कोल्हापूरमधून छत्रपतींची उमेदवारी दिली, काय वाटतंय तिथलं वातावरण? तुम्ही शेजारी छत्रपती आमच्या लाईनमध्ये नाही आहेत, तर मी काय त्यांचं म्हणून. शेजारचा जिल्हा आहे. शेजारचा जिल्हा आहे. प्रत्येकाची भावना आहे, प्रत्येकाचे पक्ष आहेत, बरोबर ना. प्रत्येकाच्या पक्षाप्रमाणे प्रत्येकाच्या पक्षाप्रमाणे आपण ते ठेवून करतो आपण. त्या पद्धतीने ते बातम्या येतात त्या. अवघड वाटते का काय भाजप तिथं जिंकेल कोल्हापूरमध्ये? जिथं मोदी आहेत तिथं मुमकिन काही नाही, बरोबर ना. ते होणार तुमच्या जिल्ह्यात, सोलापूर जिल्ह्यात तसं 2 जिल्ह्याचा विषय केला तर 2 जिल्ह्यामध्ये वातावरण सगळी, आपल्या 2 जिल्ह्यातच नाही आहे पण देशामध्ये वातावरण चांगलं आहे. त्यामुळं 370 आपले आणि मित्र पक्ष म्हणून 400 पार, अगली वार 400 पार, हे हा उमदा आहेच. आणि त्यामुळे ते होणार. सोलापूर लोकसभेची जबाबदारी जर तुम्हाला उमेदवार म्हणून दिली तर तुम्ही घ्याल? अजून तर कोणाही विचारत नाही, पण पक्षाचे आदेश तंतोतंत पालनं हे आमच्या कार्यकर्त्यांचं काम आहे. पक्षाचे आदेश, आता मी जत आमदार झालो होतो माहिती आहे तुम्हाला. जत आमदार होताना जत मतदारसंघ बांधला, सगळं झालं, निवडून आलो, चांगल्या मताने निवडून आलो. पण पक्षाने सांगितलं तुला मिरज द्यायला लागेल, आम्ही मिरजेला गेलो. पक्ष जे सांगतील, जे काम करायला सांगतील, जे आदेश पाळतील, पक्ष सांगेल, पक्षश्रेष्ठी सांगतील ते तंतोतंत पाळले जातील. त्यामध्ये नाही, मी काय म्हटलं, महाराष्ट्रात देशात कुठे पण टाकलं तर आम्हाला काय, पक्षाने आदेश दिले की आम्ही उठलो